कामगिरीचा ठसा उमटवलेला आहे. असा गोलंदाज सूर्या मणिरत्नम. स्ट्रायकर साइडला गोपाळ भट्टा होते आजच्या वेळापत्रकातल्या दुसऱ्या सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, धाडस दाखवलं होतं गोपाळने पहिला स्ट्रोक खेळत असताना. कदाचित या धाडसाला नक्कीच ते बळी पडले असते, पण तसं नाही घडलं. अनुभव त्यांच्या सोबत आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट केली. सूर्याच्या बॉलला खेळायचं होतं बॅकवर्ड पॉइंटला. मिळते एक धाव. पहिलं षटक पॉवर प्लेचं. आणि पाहूया पॉवर प्लेसाठी एक चांगला पर्याय आहे. फलंदाजी करतोय तो म्हणजे स्ट्रायकर साइडला बबल नाईक. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आक्रमकता ही ज्याची ओळख आहे ते स्ट्रायकर साइडला सूर्या मणिरत्न बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून तयार होत आहेत. 38 सेकंडच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, मिड ऑफ मिड ऑन. पण पिकअप स्ट्रोक बबल नाईकची होते दमदार सुरुवात. चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून डाव सुरू झालाय. 6 धावा. या डावाला दिलेले आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल, चांगला स्ट्रोक, एलिव्हेशन प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर आणि योग्य ती ताकद या स्ट्रोकला बबल नाईक यांच्या वतीने मिळाली आणि म्हणूनच पहिल्याच 2 बॉलवर दबदबा प्रस्थापित केलेला आहे भव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाने. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 7. क्षेत्ररक्षणामध्ये आता अदलाबदली केली जाते कारण कम्फर्ट झोन आहे बबल नाईकचा. मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि रिलीफमध्ये प्रोटेक्शन आता वाढवले गेले आहे नानाकडून. पुढचा बॉल सूर्याचा ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर साइडला बबल. जागा बनवून खेळले. एक एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक विशारद पगारे यांना बीट करत बॉल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. अगोदर षटकार, त्यानंतर चौकार. फायनल स्टार्ट बाय मिस्टर बबल नाईक. चौकार. खेळ झालेला आहे आणि धावसंख्या पोहोचते आता 11 वर. सिंगल डबल काय जे मला नाही जमत. मला फक्त चौकार षटकार पटतात आणि तेच पूर्ण जगाला ते पटवून देतात. यावेळेस फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 2 रिव्हर्स अटेम्प्ट झालेले आहेत दोन्ही फलंदाजांकडून 1-1 आणि दोन्ही अटेम्प्टला तितकं काय योगदान फलंदाजांना देता नाही आलं. लेग बायची ही एक धाव मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण या लीग फॉर्मॅटमुळे प्रेक्षकांना नवीन काहीतरी देत आलेलो आहोत. ओह, या ठिकाणी गोपाळचा विकेट मिळतो. सूर्या मणिरत्नम. पहिले 3 बॉल जरी फलंदाजांचे होते पण 4थ्या बॉलवर पुनरागमन करत असताना गोपाळचा विकेट मिळवतोय. सूर्या पहिला फलंदाज बाद. विकेट डाऊन. शेख मैदानात दाखल होत आहेत. कुडाळचे सोहेल शेख मैदानात दाखल होत आहेत. गोपाळ भट्टा हे परतीचा प्रवास करतायत. काय इव्हेंट फुल षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. मी म्हणालो होतो की ही जी लढत आहे, ही जी 12 षटकं आहेत ही प्रेक्षकांना लक्षात राहणारी आहेत कारण दोन्ही संघांमध्ये तो अनुभव आहे, दोन्ही संघांमध्ये ती प्रतिभा आहे आणि त्याच प्रतिभेला तोड प्रत्युत्तर देताना आपण या दोन्ही संघांना पाहणार आहोत. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर स्ट्राईक झाले रोटेट. स्ट्राईकवर आले गोपाळ आणि ते झालेत बाद आणि सूर्याच्या खात्यात विकेट. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 12. एक फलंदाज बाद. भव्यांश 11 सावंतवाडी या संघाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. फ्रेश बॅटर सोहेल शेख स्ट्रायकर साइडला पाहायला मिळतील. सातत्यानं वरच्या दर्जाचं क्रिकेट सोहेलने सुद्धा खेळलेलं आहे पण समोर आहे युवा गोलंदाज, प्रतिभावंत गोलंदाज सूर्या मणिरत्नम. पंचाच्या डावीकडून ओव्हर द विकेट.
हलकसं प्रदालित मिड ऑफ आहे, सर्कलच्या आतमध्ये बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. सोहेल स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपता धावसंख्या भव्यांची 11 सावंतवाडीची झाली आहे 13 धावा, एक फलंदाज बाद, 13 लॉस ऑफ 1 आफ्टर 1. बॉलिंग ट्रॅकवर सुरेश नाथ तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी करताना. बॉलिंग युनिट खूप चांगलं बनवलेलं आहे. दीपू पाटेकर हे जे टीम मेंटॉर आहेत AK स्पोर्ट्स बरवडेचे, सातत्यानं संघ बांधणी त्यांच्या वतीने देखील खूप चांगली केली जाते. आता सुरेश नाथ यांना गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत कॉमेंट्री बॉक्स एंड करून. चला 5 मिनिटांचा कालावधी तुम्ही पहिल्या षटकासाठी घेतलेला आहात. 30 मिनिटात तुम्हाला एक डाव संपवायचा आहे, जी सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून देत आलेलो आहोत. 13 धावा झाल्यात भव्य स्पोर्ट्सच्या, धावसंख्या 13, एक फलंदाज बाद. खूप जास्त बाहेर ठेवला होता आणि अटेम्प्ट घेण्यासाठी ती इच्छा सोहेलची योग्य राहिली होती. प्री डिसाइडेड होतं सोहेलसाठी की त्याला रिव्हर्ससाठी जायचं आहे आणि बॉल खूप जास्त दूर असल्यामुळे त्याच्या रीचच्या पलीकडचा बॉल होता आणि म्हणूनच नाही अटेम्प्ट कंप्लीट करू शकले. धावसंख्या 14. यावेळेस कनेक्शन झालंय, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. बॉल जाईल सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार. पिच किती वेगात त्यांनी स्वतःला केलं आणि कनेक्शन योग्य त्या वेळेत झालं, म्हणजे जे त्यांच्या मनात होतं ते त्यांनी मैदानात आणलं. 6 धावा वाढते, धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. खूप वेगानं हा धावफलक सुरू केलेला आहे. पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचंय त्याचा अंदाज आतापर्यंत फलंदाजांनी दिलाय, पण यावेळेस फुटवर्क नव्हतं हा स्ट्रोक खेळताना. बॉलच्या पिचिंग पर्यंत जाण्याऐवजी ज्या ठिकाणी त्यांनी स्टान्स घेतला होता तिकडनंच हा स्ट्रोक त्यांनी ऑफर केला, पण बॉलची पिचिंग खूप जास्त खराब असल्यामुळे ते कनेक्शन ते बनवू शकले नाही. हा डॉट बॉल खूप महत्त्वाचा होता सुरेश नाथ यांच्यासाठी. पहिल्या बॉलवर षटकार, पुढचा बॉल डॉट. हो, यावेळेस कनेक्शन नव्हतं तितकं चांगलं झालं. मिड ऑफ आहे आणि या षटकात सुद्धा मागच्या षटकाप्रमाणे फलंदाज बाद झालाय. सोहेलला जास्त काळ नाही थांबता आलं. छोटासा कॅमिओ सोहेलचा. बॅक टू डगआउट. ते नाही जमलं. गोपाळ बट्टा यांना फक्त एकच धाव देता आली, एकही धाव त्यांना नाही बनवता, एक धाव बनवता आली. आणि सोहेल शेख यांच्या वतीने आपण पाहिलं तर त्यांनी 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. एका बाजूला आपण बबल नाईक यांचा विचार केला, ज्यांनी 3 बॉल फेस केले, त्यांनी बनवल्यात एकूण 10 धावा. ते नॉनस्ट्रायकर्स एंडलाच आपल्या स्ट्राईकवर जाण्याची वाट पाहते. पॉवर प्ले संपतोय की काय करा. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 20 झाले, 2 फलंदाज बाद. स्ट्राईक रेट फलंदाजांचा चांगला आहे, पण तितकीच चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांची पाहायला मिळेल. त्यांच्यावर जरी प्रतिहल्ले चढवले होते, पण त्यांनी सुद्धा काउंटर करताना विकेट मिळवलेला आहे. ही बाब महत्त्वाची आहे. फलंदाज आहेत, कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, तुमच्यावर तर प्रतिहल्ले चढवले जातीलच, पण तुम्हाला सुद्धा काउंटर अटॅक करता आला पाहिजे. आणि दोन्ही गोलंदाजांनी तो काउंटर अटॅक करताना आपल्या षटकामध्ये विकेटचा रकाना भरलेला आहे. सुरेश नाथ आता फेस करतील सुरेशला. शुभम स्ट्रायकर साइडला. ऑन ड्राईव्ह करायची इच्छा होती, बॅटची इनसाइड एज, बॉल स्क्वेअर लेगला, सिंगल होते कंप्लीट. स्ट्रायकरवर पोहोचतायत आता बबल, ज्याने आक्रमकताच धारण केलेली आहे. शुभमच्या वतीनं ते चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 21 वर. जे माणगावचे खेळाडू आहेत आलेत मिठभाव नगरीमध्ये आपल्या खेळाचं सादरीकरण करण्यासाठी, आणि म्हणतात ना की प्रेक्षकांचा जर आदर कमवायचा असेल तर मग चांगला खेळ सादर करावा लागेल, आणि तोच खेळ सादर करण्यासाठी मागच्या 2 दिवसात एकूण 8 संघ आले
8 संघांपैकी फक्त 2 संघ सुपर 4 ला पोहोचले. आज सुद्धा 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पहिला संघ MUCC श्री बांदेश्वर बांदा, रोहित स्पोर्ट्स आणि अवधूत स्पोर्ट्स कणकवली हे 2 संघ पुढे सरकलेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. रिस्क होती ही धाव घेताना आणि ती बबलने घेतली. शुभमने त्याला दुजरा दिला. परतीचा प्रवास करावा लागू शकला असता, पण सुदैवानं दोन्ही फलंदाज सेफ आहेत. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलंय. पहिलं षटक तब्बल 13 धावांचं होतं. या षटकात आतापर्यंत 9 धावा मिळाल्यात. एक चेंडू बाकी आहे पॉवर प्लेचा. म्हणजे पॉवर प्लेमध्ये सुरेशने चांगलंच गोलंदाजीचे सादरीकरण केलेलं आहे. स्ट्रायकर साईडला शुभम, ज्यांच्या नावावर आतापर्यंत फक्त एकच धाव. बबलने 4 चेंडूत 11 बनवले. सांगितलं धावसंख्या भव्या स्पोर्ट्स 22 धावा, 2 फलंदाज बाद. फुल लेन बॉल चॉप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कवसला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिळते फक्त एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि दोन्ही षटकांमध्ये दोन्ही संघाचा दबदबा पाहायला मिळाला. 2 विकेट्स मिळवलेले आहेत AK स्पोर्ट्स वरवडेच्या गोलंदाजांनी आणि 23 धावा पहिल्या 2 षटकात भव्या स्पोर्ट्स सावंतवाडीच्या फलंदाजांनी बनवलेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा, 2 फलंदाज बाद. शेवटचा सामना जो निकालातला असलो त्यावर जास्त त्रास संघांना होऊ नये म्हणून आपण हे नियोजन केलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतात. आता हर्ष यादव तिसऱ्या षटकासाठी येत आहेत. प्रथमेश नाना यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. ISPLची पहिल्या पर्वाची ट्रॉफी त्यांनी जिंकली आणि म्हणूनच तो अनुभव मागच्या 3 पर्वांचा जो ISPLचा आहे किंवा मागच्या कित्येक वर्षांचा व्यावसायिक क्रिकेटचा आहे, तो व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव झोकून देत असताना एक टिपिकल प्रोफेशनल क्रिकेटर कसा असतो त्याची साक्ष नेहमीच प्रथमेश यांनी दिलेले आहेत. उत्कृष्ट वक्ता ते आहेत. वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ते एक्सप्रेस होत असतात. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक खेळला. सिंगल कंप्लीट. सेकंडसाठी कॉल दिला जाईल कारण आता फास्टच खेळायचं आहे. तोच मनसुबा आहे टीम भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाचा. पहिला बॉल डॉट आलाय. हर्ष यादव यांनी सुरुवात या षटकाची चांगली केली. त्यानंतर डबलचा स्ट्रोक शुभम जाधवच्या वतीनं संघाला मिळाला. धावसंख्या पोहोचते आता 25 वर. 25 धावा, 2 फलंदाज बाद. पहिला सामना जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता. हो, फुल टॉस, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे फाईन लेगला आणि आणखीन एक फलंदाज हर्ष सुद्धा विकेटचा शोध घेतोय. शुभमला फक्त योगदान देता आलंय 4 धावांचं. ते सुद्धा होत आहेत बाद. तिसरा धक्का भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी. थँक्यू. काम असं करायचं की तुम्ही जरी नसलात तरी तुमची आठवण लोक काढतील आणि ज्यांची आठवण सातत्याने लोक विविध स्पर्धातून काढतात ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. म्हणजेच दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्यांनी देवबाग या गावापासून सुरुवात करत असताना आपल्या खेळाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांचीच नाही तर गोलंदाजांची मनं जिंकण्याचं काम ज्यांनी केलंय ते दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता पाहूया 3 फलंदाज बाद झालेत. जी धावांची तूट होती ती तूट भरून काढतील का प्रथमेश पवार. यांना सुद्धा दर्शन बांदेकर यांचं रेंज काय आहे, यांचं कर्तृत्व काय आहे, त्यांचा खेळ काय आहे माहिती आहे आणि त्यासोबत त्यांनी स्लीप आणि थर्ड स्लीप ह्या 2 पोझिशन सेट केल्या दर्शन बांदेकर यांच्यासाठी. हर्ष यादव पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला पोस्टिल बॉलवर सिंगल कंप्लीट. बॉल नाही गॅदर झाला, मागे सरकलाय. फिल्डिंग करण्यासाठी जीवाचं रान क्षेत्ररक्षकांनी केलं. 1ला 2 मध्ये 2ला 3 मध्ये परावर्तित केलेलं आहे. यालाच म्हणतात क्रिकेट. प्रतिस्पर्धी संघाकडून जर चूक झाली तर ती चूक भरून काढण्यासाठी लगेच आपण तयारी दाखवली पाहिजे. फक्त 2 धावांसाठी थांबले होते आणि लगेचच तिसरी धाव सुद्धा पुढे केली. बाउंड्री चेक करायची. चला बाउंड्री चेक करायची आपण.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर स्ट्रगल करताना पाहायला मिळाले होते काऊ कॉर्नर लॉंग ऑनला. आणि पाहूया तो बॉल अडवला व्यवस्थित जातोय का आउट सर्कलमध्ये. दोन क्षेत्ररक्षकांनी तर जबरदस्त मेहनत घेतली जरूर. पण पाहूया जेव्हा बॉल त्यांनी आत ढकलला तेव्हा क्षेत्ररक्षक नेमके मैदानाच्या आत होते की मैदानाच्या बाहेर होते त्याची तपासणी आपण आता करतोय. थोडा क्लोज कॉल पण tenniscricket.in व्यवस्थित सर्व गोष्टींना धीम्या गतीनं आमच्या थर्ड अंपायरपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यानंतर ती माहिती मिळेल. चला सेफ आहे. ग्रेट फिल्डिंग. योग्य त्या वेळी त्यांनी बॉल आत ढकलला पण एकच धाव त्यांना वाचवता आली. 3 धावा मिळते. धावसंख्या पोहोचते 28 वर. बबल आणि दर्शन यांचा कॉम्बो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बो तर आहेच पण या दोघांनी सुद्धा सातत्याने आक्रमक क्रिकेटच खेळलेला आहे. त्याचमुळे प्रथमेश पवार यांचा देखील अनुभव आता महत्वाचा ठरेल या डावामध्ये. धावसंख्या 28. 3 फलंदाज बाद. पंचांच्या उजवीकडून ओव्हर द विकेट बाहेर वळणारा बॉल ऑन साइडला खेचायचा प्रयत्न. स्वाईप करत असताना बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी हर्षवतीनं पाहायला मिळते. फिरकीपटू असायला हवा तर असा ज्यांनी या षटकात फक्त खर्च केला 6 धावा मिळवले 1 विकेट. हे षटक जसं प्रथमेश पवार यांना अपेक्षित होतं तसंच घडते. गोलंदाज हर्ष यादव यांच्या वतीनं समोर दर्शन बांदेकर आले, समोर बबल नाईक आले पण दोघांना त्यांनी व्यवस्थित अडकून ठेवलं. विकेटचा शोध घेतला. ऑन साइडला ड्राईव्ह करायची इच्छा होती. बॉल धीम्या गतीनं पोहोचतोय मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल द्यायचा की नाही द्यायचा हा संभ्रम दोन्ही फलंदाजांच्या मनात होता. सरते शेवटी त्यांनी एकमेकांना नकार दिला. 3 षटकांचा खेळ संपला. भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी संघाची धावसंख्या 30 धावा. 3 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. प्रथमेश सातत्याने तुम्हाला फ्रेममध्ये दिसत आहेत कारण तो अनुभव जो महत्वाचा आहे संघासाठी आणि तो अनुभव वापरताना गोलंदाज बोलवलेला आहे चौथ्या षटकासाठी. राज सिंगला म्हणजे वेगवेगळे गोलंदाज आतापर्यंत वापरलेले आहेत. जसं मी म्हणालो की बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे आणि प्रत्येक गोलंदाजाला अॅनलाइज करून ती गोलंदाजी मिळते. पहिलं षटक होतं सूर्याचं 13 खर्च केला 1 विकेट मिळवली. दुसरं षटक सुरेश नाथचं 10 खर्च केला 1 विकेट मिळवली. तिसरं षटक हर्ष यादवचं 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. म्हणजेच हा कामगिरीचा चढता आलेख गोलंदाजांचा पहिल्या 3 षटकामध्ये पाहायला मिळालाय. आता चौथं षटक मिळते राजला. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतात. स्ट्रायकर साईडला दर्शन बांदेकर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय कव्हर्सला. सिंगल होईल कंप्लीट. क्षेत्ररक्षक आहे दूर. 2 धावांची संधी आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. दर्शन स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. या मैदानात खेळण्याचा अनुभव, या परिसरात खेळण्याचा अनुभव, या परिसरामध्ये प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद, प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम ही ऊर्जा आहे. पण समोर देखील आव्हान राज सिंग ठेवतोय. चांगलाच डावखुरा गोलंदाज ज्यांच्याकडे कटर्स प्रभावी आहेत. पिचिंगवर त्यांचं खूप चांगलं लक्ष आहे असे गोलंदाज राज. फुल लेन बॉल बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं. गती काढली होती या चेंडूमधून. हुशार आहेत गोलंदाज राज. त्यांना माहिती आहे समोरच्या फलंदाजाला कसं रोखायचंय. गती परिवर्तनाचा त्यांनी सहारा घेतला आणि या दुसऱ्या बॉलवर फक्त एकच धाव मिळाली. दर्शन बांदेकर आणि भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाला धावसंख्या पोहोचते आता 33 धावा 33. अजूनही संयम बाळगलाय. बघा फिगर बघा 33 धावा 3 फलंदाज बाद आणि चौथ्या षटकातले 2 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. 9.90चा करंट रन रेट. ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याची उंची पडली कमी. दाखवलाय दम आणि मिळवलाय 1 2 3 4 5 आणि 6 धावा मॅक्सिमम षटकार. डायनामाइट बबल नाईक सुरुवातीच्याच षटकामध्ये त्यांनी बनवल्या 10 धावा. त्यानंतर थोडासा त्यांनी आराम केला पण आता एंड फेजमध्ये पुन्हा एकदा ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं हा
पॅरलल स्ट्रोक खेळलेला आहे स्क्वेअर लेगला. 6 धावा वाढतात. धावसंख्या 39. फलंदाज बाद. फुल टॉस ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल होईल कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. या मैदानात आत्ता खेळत असताना क्षेत्ररक्षणाला सुद्धा ती अग्निपरीक्षा द्यावी लागते. आउटफील्ड जरी सपाट आहे, काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी बॉल स्लो फास्ट होतो, अशा वेळेला तुम्हाला तुमचा अनुभव पणाला लावून कामगिरी करावी लागते. धावसंख्या 40 झाले. 40 धावा. 3 फलंदाज बाद. 4थ्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर्ड केलेत गोलंदाज राजने. क्रॉस बॅटेड बॅटस्विंग चांगली आहे दर्शन बांदेकर यांच्याकडे आणि त्या बॅटस्विंगचा वापर करून बॉलला काऊ कोणाला खेळलंय त्यांच्या मनात नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांना आता ऍक्टिव्ह राहावं लागते. या अगोदर बबल नाईक ऍक्टिव्ह झाले आणि आता दर्शन बांदेकर एलियस तो खेळायचा प्रयत्न, फटका फसला पण 4 धावा. चौकार. त्यामध्ये षटकारासाठी त्यांचे प्रयत्न होते पण नाही कनेक्शन व्यवस्थित झालं तर ती निराशा सुद्धा त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळाली. यावेळेस बॉल हवेत आहे. संधी आहे. कॅच घेण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कॅच कंप्लीट. फलंदाज होतात बाद. मोठी विकेट. दर्शन बांदेकर यांचा खेळ संपला. 44 धावा. 4 फलंदाज बाद. भव्यांग स्पोर्ट्स. क्षेत्ररक्षक विशारद यांनी नाही केली आणि तो झेल त्यांनी टिपला. दर्शन बांदेकर यांचा खेळ संपला. पण दर्शन बांदेकर जरी मैदानाच्या बाहेर येत आहेत, मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली मिस्टर दाजी नाईक ज्यांची फलंदाजी पाहण्यासाठी दूर दूरवरून प्रेक्षक येतात आणि पाहूया हा दाजी तशीच दाखवेल का आज फलंदाजी. 44 धावा. 4 फलंदाज बाद. 4 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू बाकी आहेत. आता 4 गोलंदाज तर प्रथमेश पवार यांनी वापरले आणि आता 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहायला मिळत आहेत. हर्ष यादव ज्यांनी मागच्या षटकात फिरकीच्या जोरावर फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं, पण आता बबल नाईक स्ट्रायकर स्टँडला पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या डावातला धावसंख्या 44. 4 फलंदाज बाद. भव्यांग स्पोर्ट्स. क्रॉस बॅटेड पिकअप स्ट्रोक. ओ आणि हा पहिला सुपर 9 खेचणारा फलंदाज बबल नाईक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आम्ही समालोचन कक्षातून वाट पाहत होतो की पहिला सुपर 9 कधी होतो आणि प्रतिष्ठानच्या वतीनं जे बक्षीस लागू झालं होतं ते बक्षीस आहे आजचं सुपर 9 साठी 1111 रुपये श्री रामेश्वर प्रतिष्ठान वतीनं दिले जाणार आहेत पहिल्या सुपर 9 साठी बबल नाईकला. या स्पर्धेतला पहिला सुपर 9 फलंदाज बबल नाईक ठरलेला आहे. 9 मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते 9च्या नंतर 53. 53. ऑन साइडला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण या ठिकाणी नाही संपर्क बनवू शकले. पण एक बहुमान, ज्या बहुमानाची प्रतीक्षा प्रत्येक खेळाडू करत होता की तो माझ्या नावावर जाईल, पण तो आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये बबल नाईकच्या नावावर गेलाय. पुढचा बॉल खूप जास्त बाहेर आहे, वाईल्ड लाईनच्या पलीकडे आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एक सुपर 9 किती मोठा इम्पॅक्ट टाकतो बघा. 50ची लगेच ओलांडली. धावसंख्या 54 झाली. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 54. ऑस्टमच्या बाहेर शफल झाले. फिरकीपटू देखील निष्णात आहेत. गोलंदाज हर्ष यादव जरी त्यांच्या विरोधात पहिला 9वा खेचला गेलेला आहे पण त्यानंतर पुढचे 2 बॉल डॉट सुद्धा आलेत. यालाच म्हणतात परफेक्ट काउंटर अटॅक. तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये करावाच लागतो. कामगिरीपासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही आणि ती कामगिरी आता गोलंदाजाची पाहायला मिळाली. पण गोलंदाजाने इतकं चांगलं केलं, पण म्हणतात ना की जेव्हा काम असतं तेव्हा मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. फिल्डिंग मिस्टेक. षटकार साधावा.
तो हा सुद्धा सुपर 9 असला असता, कारण जवळपास त्या फ्लेक्सच्या बाजूलाच पडलाय. थोडंसं अंतर कमी होतं, पण या 6 धावामध्ये त्या धावसंख्या पोहोचते 6च्या मदतीनं. 60 धावा 60 रन्स. बबल नाईक तुफान आहे मैदानाच्या आतमध्ये. फुल लेन बॉल बॅट अँड पॅड मधला, बॅटची इनसाइड एज, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं. स्ट्राईक. बबल स्वतःकडे ठेवतायत, जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत, 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या पोहोचते 62 62. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस गेम प्ले बाय बबल. बघता बघता त्यांनी आतापर्यंत 36 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. 12 चेंडूत 36 धावा, 300चा स्ट्राईक रेट बबल नाईकचा. 62 लॉस ऑफ 4. आतापर्यंत 5व्या षटकातले 5 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. लास्ट बॉल क्रॉस बॅटर खेळलेत अगेन्स्ट द टर्न. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतात. यावेळेस बॉल कलेक्ट केला जाईल, पण 2 धावा घेण्याची घाई झाली. अजून एक षटक बाकी होतं आणि आता फलंदाज परतीचा प्रवास करतायत. बबलचा कॉल चुकला. विकेट डाऊन. 5वा धक्का भव्या स्पोर्ट्स. चांगला खेळ. जेव्हा सुरुवातीचे फलंदाज बाद झाले, बबलने पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतली. सुरुवात या डावाची चांगली केली आणि दर्शन बांदेकर बाद झाल्यानंतर हा पहिला सुपर 9 बबलच्याच वतीनं संघाला मिळालेला आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 63. 5 फलंदाज बाद. भव्या स्पोर्ट्स सावंतवाडी नवीन फलंदाज मध्ये पोहोचतात. दाजी नाईकची साथ देण्यासाठी समीर वेंगुर्लेकर. नॉन स्ट्रायकर एंडला समीर खेळतील, स्ट्रायकर एंडला दाजी खेळतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत 6व्या षटकासाठी. गोलंदाजी करण्यासाठी सुरेश येत आहेत. लास्ट ओव्हर सुरेश नाथ, ज्यांनी पहिल्या षटकात 1 विकेट मिळवत 10 धावा खर्च केल्या होत्या. चेंडूला मिळाली दुरी आणि घ्या 6 धावांची मंजुरी. सुपर 9 होता राहिला. या 6व्या षटकाची सुरुवात दमदार असरदार षटकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बाहुबली. पूर्ण भारतातले तारे सितारे या ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये आले, पण सुपर 9 खेचण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बबल नाईकने कमावलेला आहे. धावसंख्या 69. 5 फलंदाज बाद. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय, चांगली बॅकलिप, सिंगल मिळते. सेकंडचा कॉल, लॉंग बॉल मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द विकेट. दाजी आणि समीर. धावसंख्या 71. 71 धावा. 5 फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आता टीम भव्या स्पोर्ट्स सावंतवाडीच्या वतीनं पाहायला मिळतोय. या षटकाची सुरुवात षटकाराने झाली. पुढच्या बॉलवर डबल. स्ट्रायकर साइडला दाजी नाईक आहेत, त्यांनी आतापर्यंत 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. पुढचा बॉल सुरेश. फुल लेन बॉल स्ट्रेट ड्राईव्ह आहेत. स्ट्रेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, पण आता पाहूया चालत चालत जास्त काही घाई गडबड केली नाही, कारण समीर वेंगुर्ले यांची देखील तितकी चांगली रेंज आहे. जितकी चांगली रेंज दाजी नाईक यांची आहे, त्याचमुळे आता एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबतायत. धावसंख्या 72. 5 फलंदाज बाद. स्कोर चांगला सेट झालाय. मी म्हणालो होतो की या दोन्ही डावांमध्ये, या 12 षटकांमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट 100% पाहायला मिळेल. आणि या पहिल्या डावामध्ये आतापर्यंत सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजांच्या वतीनं, पण शेवटच्या टप्प्यावर फलंदाज भाव खाऊन जात आहेत. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, पोहोचतायत कव्हर्स पर्यंत. सिंगल कंप्लीट आणि दाजी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. शेवटचे 2 बॉल्स आहेत या पहिल्या डावातले. धावसंख्या 73 झाले. 73 धावा. 5 फलंदाज बाद. शेवटचा टप्पा या पहिल्या डावाचा, आणि पाहूया शेवटच्या टप्प्यावर दाजीची फलंदाजी पाहायला मिळेल का. या अगोदर एक उत्तुंग षटकार दाजी नाईक यांच्या वतीनं या षटकाच्या पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालाय. फक्त एकाच वर ते थांबतील का. पुढच्या 2 बॉलवर पाहूया सुरेश ना त्यांचा खेळ कसा असेल. पायात टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा अवधी फलंदाजांकडे आहे. थ्रो जरी स्ट्रायकर सेंडला झालाय, पण या 2 धावा दाजी आणि समीर यांनी पूर्ण केल्यात. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 75 धावा. आणि आपण रन ओव्हरस्टेप झालेत का.
चला, वन शॉटसाठी म्हणजे बॅट बरोबर ड्रॅग झाले की नाही. चला, एक धाव की दोन धावा त्यासाठी आपण थांबलेलो आहोत. बॅट नॉनस्ट्रकर एंडला व्यवस्थित पॉपिंग क्रीजमध्ये ड्रॅग झाले का त्याची तपासणी, हां, त्याची तपासणी त्या करतोय आपण. एक की दोन त्यासाठी आपण थांबलोय. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं या स्पर्धेला मागच्या 3 दिवसांपासून प्रतिसाद देत आहेत. उत्तम क्रिकेट बघा, आपण आता बिग स्क्रीनवर सुद्धा पाहणार आहोत. जे काय तुम्हाला आता पाहायला मिळेल, दूध का दूध पाणी का पाणी जसं म्हटलं जातं की एकदम परफेक्ट टेलिकास्ट जे आहे ते tennisticket.inचं पाहायला मिळते. आणि त्या पाहूया पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच. चला, 2 धावा पूर्ण आहेत, त्या 2 धावा मिळत आहेत, 2 वाढत आहेत. बिग स्क्रीनवर बघा, बिग स्क्रीनवर आपण टेलिकास्ट करतोय. अगदी आता अल्ट्रा स्लो मोशनमध्ये आपण ही सिच्युएशन अनालाइज करणार आहोत. अल्ट्रा स्लो मोशन, अगदी स्लो. हां, नाना नाना चेक करा प्लीज. ग्राउंड लाईन क्रॉस झाले. tennisticket.in आहे, आपण आक्षेप घेऊ शकत नाही. खूप चांगलं काम गौरव सावंत येतं. लाईन क्रॉस आहे बघा. धावा, नाना आपल्या जागेवर चला. तर या 2 धावा मिळत आहेत. तुमच्या देखील आपण शंकेचं निरसन केलेलं आहे. ग्रेट वर्क बाय tennisticket.in गौरव सावंत सर. तर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 75, 75. लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट बॉल आहे या पहिल्या इनिंगमधला. स्कोर चांगला सेट झालेला आहे. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी दाजी नाईक. आणि पाहूया दाजी या शेवटच्या बॉलवर कसा फेस करतो सुरेशला. लास्ट शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा असतो. आतापर्यंत जो खेळ दिला त्या खेळाला न्याय देण्याचा काम फलंदाज करेल का. बॅटच्या आउटसाइड एज बॉल थर्ड मॅनला प्रवास करतो. आउटफील्ड फास्ट आहे आणि या शेवटच्या बॉलवर दाजी नाईकच्या खात्यात 4 जात आहेत. पहिला डाव संपता, धावसंख्या 79. भव्य स्पोर्ट्स सावंतवाडी जिंकण्यासाठी AK स्पोर्ट्स वरवडीला पूर्ण करायचे आहेत 36 चेंडू 80. 36 बॉल्स अँड 80 रन्स रिक्वायर्ड टू वी. रिप्लायमध्ये पाहायला मिळते की थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता, बॉलला चेज केलं, त्याला चकवत बॉल वेगानं, आउटफील्ड फास्ट असल्यामुळे सीमारेषेच्या बाहेर गेला आणि हा शेवटचा चौकार कदाचित दुसऱ्या डावामध्ये इम्पॅक्ट टाकणारा ठरू शकतोय. तर पुढच्या डावात नेमकं काय घडतंय त्याचं इत्तमभूत आढावा देण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करतोय मालवणी भाषेचे सम्राट, उत्तम समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक बादल चौधरी सरांचा आवाज आपण पुढच्या डावात ऐकला. या आपलं स्वागत आहे. आपण हा tennisticket.in या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय RPM ट्रॉफी 2026. हॅलो 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 आपल्या मिडबाव गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांनी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात आपली बरीच वर्ष सेवा केलेली आहे असे आमचे मार्गदर्शक श्री BS डगरे सर इथे उपस्थित आहेत. मी आमचे अध्यक्ष श्री भाई नरे यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन डगरे सरांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद डगरे सर, आपण या ठिकाणी आलात. आपण यापुढेही आम्हाला अशाच प्रकारे मार्गदर्शन कराल अशी आशा व्यक्त करते. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
हॅलो, स्वागत असा तुमचा मराठी हिंदी मालवणी केंद्रावर. देवबारा करो गाववाल्यानो. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित RPM ट्रॉफी 2026 हे आमचं मान्यवर कक्ष. आदरणीय भाई नरे यांचे हे सगळे मित्र बघा. आणि भाई ही युवा पिढी असा म्हणजे RPMचा जेव्हा 50व्या पर्व होताला ना तेव्हा ही पिढी या मैदानाची सगळी जबाबदारी घेतली. भाई धन्यवाद तुमच्या असत, कारण या युवा पिढीक तुम्ही आतापासूनच आयोजनाचे आणि नियोजनाचे धडे देतात. आदरणीय भाई नरे, शैलेश लोके आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या सगळ्या सदस्यांचे अगदी मनाकाळजातून आभार असत. कारण पाणी एकाच जागेवर थांबला ना तर ता खराब होता. पानसुद्धा एकाच जागेवर थांबला तर कुसता, घोडोसुद्धा एकाच जागेवर उभो केलो तर तो अडता. आणि त्यामुळेच ही वावती गंगा असा. या वावत्या गंगेत तुम्ही सगळ्यांनी हात धुवून घेवचो. गेल्या 23 पर्वांचा ह्या सुयोग्य नीटनेटका आयोजन नियोजन, अनेक खेळाडू या मैदानावर इले, लढले, घडले, ज्यांनी आपला करिअर घडवला, साम्राज्य उभ्या केला. आणि त्यामुळे प्रत्येकासाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावची स्पर्धा आपुलकीची वाटता. आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंका भाई तुम्ही जी संधी दिलात ना, खरोखरच भाई तुमचे मनपूर्वक आभार असत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 मालक एकमेकांच्या समोर दिसतले. एका बाजून भालचंद्र बाबांचा आशीर्वाद घेऊन कनक नगरी अर्थात कणकवलीचे अचित कदम यांच्या मालकीचो AK स्पोर्ट वरवडे, दुसऱ्या बाजून उपरलकराचा आशीर्वाद घेऊन कारिवडे गावचे सुपुत्र महादेव नाईक यांचा संघ भाव्यांश स्पोर्ट सावंतवाडी. भव्यम आणि भाव्यांश ही महादेव नाईकांच्या 2 लाडक्या भाच्यांची नावं असत. आणि आपल्या भाच्यांच्या नावावर त्यांनी संघ उतरवलो. या भाच्याच्या बारशाच्या दिवशीच या टीमने पहिली विजयश्री प्राप्त केली रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन. आणि त्यामुळेच ह्या नाव महादेव नाईकांच्या टीमला यशस्वी ठरला. पण दुसऱ्या बाजून AK स्पोर्ट वरवडे आणि AK ह्या बंदुकीचं नाव असा. ही बंदूक कधी समोरच्याच्या काळजात गोळी घेऊन जातली कळाची पण नाही. आणि अशा ह्या 2 मालकांचे 2 संघ कॉमेंट्री बॉक्सकडसून आमच्या दोनही मित्रवर्यांका शुभेच्छा असत. AK स्पोर्टने वरवडे टॉस जिंकलो, फिल्डिंग घेतली आणि भाव्या स्पोर्ट सावंतवाडी संघान पहिल्या ओव्हरीत धावा जमवले तब्बल 79. सलामीची जोडी, पहिलो बॉल वाईड ईश्वरकर, डॉट बॉल. स्ट्रायकर यांच्या दिशेन विरू वाघेला गुजरात वरसून एका आणलो थेट महाराष्ट्रात. आणि दुसऱ्या बाजून विशारद पगारे लालबागचो खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवर. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन पहिलो चेंडू डॉट, दुसरो चेंडू सीमारेषेच्या दिशेन अगदी वेगात प्रवास. आणि हा पहिलो चौकार या दुसऱ्या इनिंगचो वीरू वाघेलाच्या बॅटमधून. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मान अभिमान आणि स्वाभिमान अर्थात दर्शन बांदेकर. मालवण तालुक्यातल्या देवबाग गावात पडलेल्या ह्या गोड स्वप्न बॉलिंग मार्कवर असा. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू गेलो की काय, शॉर्ट थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षक. 1 धाव या बॉलवर. जोपर्यंत होडावड्याचो बाहुबली दाजी नाईक येता बॉल अडवता तोपर्यंत 1 सिंगल. खेळ सरलो 3 बॉलचो, रन झाले 5. 80 रन करूचे असं टार्गेट. आजच्या दिवसातलो एक मोठो सामना तुमका नक्की बघूक मिळतलो. 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या या 23व्या पर्वात विशारद पगारे ज्याप्रमाणे मुंबईचो लालबागचो राजा प्रसिद्ध असा अगदी तसोच ह्यो लालबागचो राजस खेळाडू डावकऱ्या तो बॅटर. विशारद पासून लांब जाणारो चेंडू उमेश मांजरेकर सरांनी दंडित केला वाईटच्या रूपात. आणि धावसंख्या अर्ध्या डझनावर. ही पहिली आणि दुसरी ओव्हर खूप महत्त्वाची असतली दर्शन, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले असा, मोठा टार्गेट असा. आणि या पहिल्या 2 ओव्हरीत जर चांगलो पाया रचलो गेलो तर AK स्पोर्ट वरवडे संघ सुद्धा दमदार वाटचाल करतलो. आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग जोपर्यंत येता फॉरवर्डवर पूलच्या या फटक्यावर करता क्षेत्ररक्षण 1 सिंगल. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असा. उजव्या हाताच्या फलंदाजांची ही बिनीची जोडी. यावेळी स्ट्रायकर एंडवर वीरू आणि त्याच्यासाठी 1 शॉर्ट थर्ड मॅन थोडंसं फाईन ठेवलेलो. 1 फाईन लेग शॉट, 1 शॉट बॅकवर्ड पॉईंट जो गलीच्या एरियामध्ये. आणि बॉलरच्या कपडावरसून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. RPM चौकार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अगदी छोट्याशा देवबाग गावाचा खेळाडू ISPL पर्यंत पोचता काय, त्या पुरुष कारमध्ये बसान पोजिंग करता काय, आमच्यासाठी सगळ्यात स्वप्नवत होता. आणि या स्वप्न आमका ज्यांनी बघूक भाग पाडला, ज्यांनी दाखवला, तो खेळाडू बॉलिंग मार्कवर दर्शन बांदेकरजेचं नाव. खराब थ्रो होतो. डीप मिड विकेट वरसून गोपाळच्या हातात येणं अपेक्षित होता. अजून एक छोटा पटाका बडा धमाका त्या ठिकाणी दिसलो. पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली बबल नाईक. होडावड्याचा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी तालुक्यातल्या होडावडे या छोट्याशा गावच्या खेळाडून यंदाच्या सुप्रीमो चषकात सुद्धा दमदार पदार्पण केला. सुप्रीमो चषकाच्या 10 वर्षांमध्ये फक्त 7 खेळाडूंनी पदार्पणाच्या पहिल्या बॉलवर सिक्सर मारलो, त्याच्यातलो ह्यो 7वं होतो. पण आज त्या 7व्याच्या पुढचा काम त्यांनी केला. गेले 3 दिवस ज्या 9व्यासाठी अगदी जीवश्य कंठस्य प्राण आणून आम्ही वाट बघत होतो, तो पहिलो 9वं त्यांनी मारलो. आणि तो 9वं साधो सुधो नव्हतो, अगदी बॅनर तोड 9वं होतो. बॅनर पेचून जाणारो षटकार, ज्यासाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावकडसून पारितोषिकीला 1111 रुपयांचा बक्षीस पहिल्या दिवशी गौरव लोकेने प्रायोजित केलेला 555, दुसऱ्या दिवशीचा झाला 999, आज तिसऱ्या दिवशी 1111. आणि त्याचं पहिलं लाभार्थी बबल. यापूर्वीच्या चेंडूवर त्याका बघितलो. पहिल्या ओव्हरचा खेळ सरलो 13 रन्सावर. करंट रन रेट 13 असा. तुमका करूचे असत 6 ओव्हरीमध्ये 80, 5 ओव्हरींचो खेळ शिल्लक. 13.40चा रन रेट अजून रिक्वायर्ड असतं. आणि अशा स्थितीमध्ये बॉलिंग मार्कवर मिस्टर शुभम जाधव, रायगडच्या माणगावचा खेळाडू. माणगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण असा टेंबे स्वामींच्या पदस्पर्शान पावन झालेला, पण सध्या बॉलिंग मार्कवर दिसणारे हो रायगड माणगावचा खेळाडू शुभम. राईट हँड राऊंड विकेट, शॉर्ट टर्म पुल, मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एक सिंगल थ्रो बघा डिरेक्टेड झाली स्ट्रायकर यांच्या दिशेने. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोचलो की नाही, तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. ज्या वेगात त्या जागेवरसून चेंडू इलो, मिस्टर टर्मिनेटर त्या जागेवर असा. समीर वेंगुर्लेकर ज्याका म्हटलं जाता. आज काय स्क्वॉड उतरला महादेव नायकानी. छोटा पटाका बडा धमाका, एक गणेश कुबल असा, त्याच्याबरोबर बबल नाईक असा, अजून एक सोहेल शेख असा. कुडाचो खेळाडू ज्यांनी नुकतीच वॉर्मअप क्रिकेटर्स नॅशनल आयोजित हल्डोने प्रीमियर लीगमध्ये सेंचुरी आपल्या नावे केली. सेफ असा. अक्षय घाटवळ सुद्धा या टीममध्ये असा, त्याच्या नावावर गेल्या वर्षी कर्नाटकाच्या मैदानावर सेंचुरी असा. आणि ह्या स्क्वॉड मैदानावर सिंगल धाव संख्या झाली 14. बॅट चिकड उडालो कारंजो, फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. ज्या अक्षयचा कौतुक इतक्या करतो ना, तो अक्षय येताना खैच्या तेलाच्या घाण्यात जाऊन इलो, असा चित्र त्याच्याकडून कधी दिसणार नाही. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 खेळाडू असतात, एक प्रजेश रावले आणि एक अक्षय घाटवळ, ज्यांच्याकडे झेल गेल्यानंतर फक्त देवच त्यांना वाचवू शकता बॅटरला. पण यावेळी देव उभं राहुलो विशारदच्या. वीरू स्ट्रायकर यांच्या दिशेने आडवी बॅट करण्याचा प्रयत्न होतो, स्विच करण्याचा इरादा होतो, संपर्क नव्हतोच बॅट आणि बॉलचो. शुभम जाधव इतक्या लांब वरसून त्याला आणलो आणि त्याचं परिपाक मैदानावर सुद्धा त्यांनी दाखवलो. एक संधी त्यांनी तयार केलेली, पॉईंटच्या दिशेने एक साधो सोपो झेल जमनीक दान झालो. स्थिरावली धाव संख्या 14 रन्सावर. शपल शॉट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. क्षेत्ररक्षण तर खूपच सुंदर. धावा वाचवले आपल्या संघासाठी 2, फक्त 2 रन्स या बॉलवरचे. कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बबल नाईक चेंडूच्या मागे, एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्रायकर यांच्या दिशेने. वारंवार एकेरी दुहेरी धावांचा परिपाक मैदानावर. यावरसून लक्षात येता बॅटर मोठ्या फटक्यांऐवजी गॅप शोधण्यामध्ये सध्या मशगूल असत आणि या चांगला क्रिकेट असा. कारण 80 रन तुमका करूचे असत 6 ओव्हरीत. फक्त चौकारच षटकारच तुमका मॅच जिंकून देऊचे नाही, सिंगल डबल सुद्धा तुमका विजयाच्या जवळ घेऊन जातले. वीरू 9 बॉलमध्ये 15 रन्सावर, विशारद 2 बॉलमध्ये 2 रन्सावर. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, बेल्स ब्लिंक झाले खरे पण पडले नाही. एकाच म्हटला जाता येळ बरो ते तो खेळ बरो. येळार येळ आणि शिगम्यार खेळ. ऍक्शन रिप्ले बघू गावतले. या बॉलवर शुभमने पूर्णतः बीट केलेला
ॲक्शन रिप्ले बघूया. सगळ्यांची प्रतीक्षा असा गौरव या बॉलवर नेमक्या काय झाला. तुम्ही सुद्धा थोडंसं धीर धरा. रुको, सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. आता शाहरुखचा कर्तृत्व तुमका दिसतला कॅमेऱ्यावर. जबरदस्त कॅमेरा वर्क या बॉलवर. शुभमने पूर्णतः बीट केलेला गतीवर. वीरू होतो स्ट्रायकर एंडवर. डॉट बॉल. बेल्स ब्लिंक झाले पण पडले नव्हते. 2 षटकांची सांगता आणि 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 80 रन्सांचा पाठलाग. पॉवर प्ले सरलो. रन झाले 18. धावगती जरी कमी असली तरी सगळेच्या सगळे विकेट मात्र हातात असत. ही मोठी जमेची बाजू AK स्पोर्ट वरवडे संघाच्या बाजून. पहिल्या 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्कवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान दर्शन बांदेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या परवळे गावातल्या सातरी कर्ली या स्पर्धेत अनेक वर्ष आपला नाणाज्यांनी खणखणीत वाजवला असो खेळाडू. SSS ट्रॉफीच्या निमित्तान 10 पर्वातल्या 8 पर्वामध्ये हो खेळाडू अंतिम फेरीपर्यंत खेळताना दिसलेलो तोच खेळाडू दर्शन बांदेकर. SSS ट्रॉफीन जसा दर्शनला यश दिला अगदी माका सुद्धा ताच यश या सातरी कर्लीच्या मैदानात सुद्धा दिला. 2 खेळाडू बघा एका स्क्रीनवर. एका बाजून विशारद पगारे लेफ्ट हँडेड बॅटर, समोर दर्शन बांदेकर राईट हँडेड बॉलर. खराब चेंडू. विशारद पासून चेंडू लांब ठेवण्याचा दर्शनचा प्रयत्न परत एकदा असफल झालो. वाईड बॉल. अजून एक. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक एक्स्ट्रा दर्शनने दिलेलो. 13 रन पहिल्या ओव्हरीत दर्शनचा खर्च. या ओव्हरमध्ये थोडीशी दुरुस्ती गरजेची. लालबागचा राजा या मंडळाचे सदस्य विक्रांत जाधव यांनी खास शुभेच्छा दिले. मगाशी लालबागच्या राजाची सुद्धा आपण आठवण करून दिली. एक लालबागचो राजा थंय बसलो. लाखो भक्तांका तो आशीर्वाद देता आणि मैदानावर लालबागचो क्रिकेटचो राजा असा विशारद. या एकेरी धावेनिशी बदललो धावफलक 20. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल ज्याच्यावर एकूण 2 रन्स खर्च केले दर्शनने. स्ट्रायकर एंडवर वीरू. ही जय आणि वीरूची जोडी मैदानावर. AK स्पोर्ट वरवडे संघाच्या वतीन प्रथमेश पवार उर्फ नानाच्या कुशल नेतृत्वाखाली हे सगळं संच मैदानावर. दर्शनचं फास्टर वन. जोरदार अपील असा तर वाटा होता. बॉलरच्या फेवरमध्ये डिसिजन जायत कदाचित. राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी ही महत्त्वाची गोष्ट. लेग स्टंप मिडल स्टंप मिसिंग करून जाणारो आणि त्यामुळेच हा फार्टेड अपील होता दर्शनचा. जास्त जोर नव्हतो या अपिलामध्ये. लेग बायचो सिंगल. बदललो धावफलक 21 रन्सावर. 21 80चा टार्गेट. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. बॉलरच्या कपडावरसून फटकोदर सुंदर सजवलं. लॉंग ऑफ. लॉंग ऑनच्या दिशेने समीर वेंगुर्लेकर येता फील्ड करता. थ्रो बघा समीरचो. दिशाहीन होतो पण योग्य एंडच्या दिशेने. समीर वेंगुर्लेकर सुद्धा सध्या वेगळ्याच फॉर्ममध्ये असा. गतवर्षी लाजरी चषक कुडाची पहिली डे नाईटची स्पर्धा फॉलिंग स्वीपचे सलग 2 षटकार मारून गाजवणारो समीर आणि सांगेम प्रीमियर लीग आणि छत्रपती चषक या 2 मोठ्या स्पर्धेंचो लागोपाठ मालिकावीराचो किताब मिळवणारो दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडवर वीरू. बॅटची कट. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नुकतीच संपन्न झालेली देवगड तालुक्याची एक मानाची स्पर्धा ज्ञानज्योत बापार्डे 2.5 लाख रुपयांची डे नाईटची स्पर्धा आणि या स्पर्धेचो मालिकावीर आरवली सारख्या एका लहानशा गावचो पीटर यावेळी बघले तुम्ही पॉइंटच्या दिशेने. एका बाजून मुंबईचो खेळाडू, एका बाजून गुजरातचो खेळाडू. या खेळाडूंकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. बॅटिंगची ही जोडी. बॅटची कड. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा चेंडूच्या खाली आणि ही पहिली विकेट दर्शन बांदेकरने आपल्या टीमला मिळवून दिली. विशारद पगारे 5 बॉलमध्ये 4 रन्सांची कामगिरी करून डगआउटच्या दिशेने पहिल्या विकेटचा पतन. सांघिक धावसंख्या 23 रन्सावर. ॲक्शन रिप्ले बघे. टेनिस क्रिकेट .inची खासियत ड्युएल स्क्रीन शेअरिंग. विशारद स्ट्रायकर एंडवर. बॅटला बॉल लागल्यानंतरच त्याच्या चेहऱ्यावरची निराशा सगळा सांगून जाणारी आणि आजही ज्या केरवडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटची खाण म्हटली जातात कारण विजय केरवडा, सिंहगर्जना केरवडा या पाठोपाठ फ्रेंडशिप चेनवन, राजाराम वॉरियर्स अशा अनेक संघांच्या नावाखाली केरवड्याच्या एका छोट्याशा वाडीतून वारंवार दरवर्षी नवनवीन खेळाडू तयार होतात आणि त्या मुशीचो मालक असा यष्ट्यांच्या मागे गोपाळ बाटाजेचं नाव. नवीन फलंदाज उमर खान. अजून एक वलयांकित खेळाडू, नामांकित खेळाडू. वाईट बॉल दर्शनचो.
तिसऱ्या पंचांकडे जातले की नाही, रिव्ह्यू घेतले की नाही, पडताळणी करतले की नाही, पण स्टंपच्या मागून सिंधुदुर्ग जिल्ह्याचो MSD दर्शनच्या विरोधात आणि त्यामुळे हे वाईट बॉल मान्य केलो गेलो. उमर खान स्लाइस केलो, बॅट चिकट घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेन, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे अगदी प्राणपणान केलेले प्रयत्न असत चौकार तर वाचवलो. दर्जेदार क्षेत्ररक्षण परत एकदा पीटर फर्नांडिस. ज्या अरवली गावामध्ये आजही फणसाचा लाकूड घरादारासाठी बसण्याच्या पाटासाठी वापरला जाणार नाही, कारण अरवलीचो वेतोबा कोणे एकेकाळी फणसाच्या झाडापासून बनलेलो होतो. त्याच अरवली गावचो पीटर स्क्रीनवर दिसलो. रन त्यांनी वाचवले आपल्या टीमसाठी. शेवटच्या बॉलवरचे 2 रन, खेळ सरलो 3 ओव्हरींचो, रन झाले 26. अंधेरी नगरीचो चौपट राजा उमर मैदानावर इलो आणि आता अपेक्षा सुद्धा असत उमर कडसून 18ची धावत सरासरी प्रत्येक षटकामागे गरजेची असा. 18 बॉल शिल्लक, 54 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे किमान 11 तुमका करूचे लागतले. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली, खास करून बबल नाईक, बॅनर तोड 9 पहिलोच या संपूर्ण स्पर्धेचो नाही गौरव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो हे पहिलो 9 असा. कारण रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावची ही पहिली स्पर्धा असा ज्यांनी या स्पर्धेसाठी सुपर 9चो वापर केलो. 3 ओव्हरींची समाप्ती 26 या रन्सावर आणि सिंधुदुर्गचा पाणीच भारी. सिंधुदुर्ग म्हटलं की सगळीच खाण असा, खेळाडूंची खाण मैदानावर असा, मालवणच्या पंचांची भूमिका पार पडता. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आवाज असा. स्कोरर सुद्धा मालवणचो ज्ञानेश असा. लाईव्हसाठी गौरव सावंत माझगावचो असा. ट्रॉफी हाऊस एक्स ब्रँड मळगाव समीर मळगावकर असा. आणि हे जे सुंदर जर्सी बघतात ना, मालवण तालुक्यातल्या कट्टा या नगरीचे राजू भालेकर यांच्या मालकीचे मयूर स्पोर्ट्समधले. आणि त्यामुळेच आदरणीय भाई नरे, तुमचे मनपूर्वक आभार असत. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीन आम्ही तुमचे ऋणी राहतो, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टॅलेंटला जी तुम्ही संधी दिलात ना, त्यासाठी तुमचे आभार असत. धावसंख्या स्थिरावलेली 26-26, 3 ओव्हरींची सांगता. चौथ्या ओव्हरीसाठी परत एकदा माणगावचो शुभम बॉलिंग मार्कवर. त्या टीममध्ये खास पाचारण केला गेला शुभमला. माणगाववरसून खास त्याला बोलवला गेला. संध्याकाळच्या 17 विमान त्याचा लँड झाला सिंधुदुर्ग नगरीत. तो शुभम मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली समीर वेंगुर्लेकर एक हवा का झोका टिपता, एक सुंदर झेल आणि खेळी समाप्त. उमर अंधेरीचो खेळाडू माघारी परतलो. वीरू 13 बॉलमध्ये 16 रन्स करून सांघिक 26 रन्सावर दुसऱ्या विकेटच्या रूपात. आज दुपार जेव्हा चालू झाली ना, तेव्हा आम्ही सुद्धा देव पाणीयात ठेवलेले. 177 रन्साचा टार्गेट दिलेला साऊथ आफ्रिकेन. तोपर्यंत हे ॲक्शन रिप्ले बघा. ज्या प्रकारे वीरूची खेळी समाप्त केली शुभम जाधवने. लेफ्ट हेड शॉट मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेने समीर वेंगुर्लेकरचो झेल. साऊथ आफ्रिकेने 177चा टार्गेट दिला आणि 7 ओव्हरीत 84 रन कुठलेच वेस्ट इंडिजने नो लॉस. सध्या जीव जरा गळ्यात इलेलो, पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं आमचं आव्हान जिवंत ठेवला. आता मॅच चालू असा भारत झिम्बाब्वे आणि त्यामुळे बरेच जण बिझी असत. एका हातात मोबाईल घेऊन ते RPN ट्रॉफी बघतले, दुसऱ्या नजरेन डोळ्यासमोर टीव्हीत भारत विरुद्ध झिम्बाब्वे ही मॅच सुद्धा बघतले. 26 धावा, 2 विकेट. चौथ्या ओव्हरीचो पहिलो बॉल शुभमचो त्याला सफलता मिळवून देताना. पहिल्या ओव्हरमध्ये शुभमने फक्त 5 रन्सांचो खर्च केलो. तो शुभम अजून एक लोअर फुल टॉस ताकदवान बॉल होतो आणि त्यामुळे मिडल करणं थोडासा कठीण झाला. मिड ऑफच्या दिशेने थोडीशी ढिलाई, पण फक्त 1 रन. एका धावेसाठी संघर्ष. पण यावेळी मैदानावर जो खेळाडू इलो ना, या खेळाडूची कामगिरी सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. नाना या टोपण नावान प्रसिद्ध प्रथमेश पवार, महाराष्ट्राचो एक जिगरबाज कॅप्टन. स्क्वेअर लेगच्या दिशेने आडव्या बॅटचो फटको. एक सिंगल फक्त या बॉलवर. रेडीगावचो ग्लेन त्या ठिकाणी दिसलो. या टीममध्ये जे खेळाडू असत ना, सगळे बारीक अंगाचे असत, सडसडीत चिडचिडीत, पण काय करू शकतात ते मैदानावर. कॅप्टनला माहिती. बॅट चिकट शॉट पाईन लेगच्या दिशेने. गणेश कुबल चेंडूच्या खाली. वेंगुर्ला तालुक्याचो अजून एक अष्टपैलू खेळाडू
गोपाळ भटाच्या आधीपासून किंवा त्या बरोबरीन खेळणारे खेळाडू असा आणि आज गणेशला प्लेइंग 11 मध्ये दिलेला स्थान ही एक जमेची बाजू ऑलराऊंडर असा तो टीमचो. यावेळी मिडॉन आणि त्याच्या मस्तकावरसून गेलेली दस्तक, वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वड्याक. आरपीएम सिक्सर. आता खेळाक रंग चढतलो. जो षटकार खूप गरजेचो होतो उमर खानच्या बॅटमधून अंधेरीचो राजा मैदानावर तलवार चालवूक सुरुवात केलेली आहे त्यांनी. त्यानंतर गती परिवर्तन, मिड ऑफ, लॉंग ऑफ स्क्रीनवर एक सिंगल. सुंदर फटको होतो अप्रतिम उमरच्या बॅटमधून. ही जोडी जोपर्यंत मैदानावर असता तोपर्यंत AK स्पोर्ट वरवडे संघाक विजयाची पूर्ण आशा असतली. 4 ओव्हरींचो खेळ संपलो. करंट रन रेट फक्त 9, थोडासा खाली इलेला. पण 12 बॉलमध्ये 44 म्हणजे प्रत्येक ओव्हरी मागे किमान तुमका 22 करूचे असत. 22चा रन रेट रिक्वायर्ड असा. पण सामनो रंगतदार नक्की होतलो कारण दोन्ही बाजून तगडे संघ, तगडे प्रतिस्पर्धी. एकाच जिल्ह्यातले 2 मालक. एका बाजून सुंदरवाडी अर्थात सावंतवाडीचे महादेव नाईक, दुसऱ्या बाजून सुवर्णनगरी कनकनगरी कणकवली या नगरीचे अचित कदम. आणि या 2 तगड्या मालकांचे ताकदवान संघ. आणि मैदानावर बॉलिंग मार्कवर रेडी गावचो सुपुत्र स्वयंभू विघ्नहर्ता गणपती गजानन प्रकट झालो रेडी गावामध्ये. द्विभुज गणपती गेली अनेक वर्ष समस्त भक्तजनांका आशीर्वाद देणारो त्या गणपती बाप्पाच्या गावचो रेडी गावचो खेळाडू ग्लेन फर्नांडिस. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 5व्या ओव्हरीची जबाबदारी. प्रत्येक ओव्हरी मागे 22 करूचे असत. उमर 4 बॉलमध्ये 10 रन्सावर स्ट्रायकर एंडवर. क्षमता असा या खेळाडूमध्ये ताबडतोड फलंदाजी करण्याची. पहिलोच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, वाईडची अपेक्षा तर असा पंचांनी सुद्धा त्याला दुजोरो दिलो. आणि या दुजोऱ्याच्या विरोधात लगेच गोपाळ भटान हायकोर्टात अपील केलेला असा. जिल्हा कोर्टात ही केस गोपाळ भटाच्या विरोधात गेली आणि त्यानंतर हायकोर्टात अपील. हायकोर्टाचे जज सुशील शेडगे सर लगतदार, हिशेदार, पोट हिशेदार, साक्षीदार सगळे तपासतले, सगळे पुरावे बघतले आणि त्यानंतर या केसचा निकाल जाहीर होतलो. पण या केसच्या निर्णयाविरुद्ध तुमका सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी नसता. ह्याच सुप्रीम कोर्ट असा. उमर खान पहिल्याच बॉलवर स्विच करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे गोपाळ भटा. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट क्रिकेटचा एक ब्रह्मास्त्र असा, दुधारी तलवार असा. लागलो तर तीर, नाहीतर फकीर, उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक. आणि अशा प्रकारचा ह्यो दुधारी तलवारीचो फटको जो इडन गार्डनवर बदनाम झालो माईक गॅटिंग यांनी खेळलो. आणि त्या जागेवर त्या रिव्हर्स स्वीपमुळे इंग्लंडचो वर्ल्ड कप जिंकण्याचो जो स्वप्न होता ता भंगला गेला. वाईड बॉल. तिसऱ्या पंचांनी आपलो इशारो दिलो या रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नावर. वाईड बॉल. ग्लेन परत एकदा बॉलिंग मार्कवर. उडालो कारंजो फिल्डर चेंडूच्या मागे. आणि यावेळी साधो सोपो झेल सोडल्यानंतर कठीणात कठीण झेल आपल्या नावारूपाक साजेसो टिपताना अक्षय घाटवळ. आणि अक्षयने झेल टिपल्यानंतर समीर वेंगुर्लेकरने त्याची पाठ थोपटली. या एक वेगळ्या लक्षण. त्याचं कारण समीरला बऱ्यापैकी माहिती असा. पहिल्या दिवसामध्ये आपण गोव्याची टीम बघली. या टीममध्ये 2 शतकवीर होते. रजत कुडाळकर ज्यांनी 3 सेंचुरी केले. पुनाजी कणगुटकरने सेंचुरी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 खेळाडूंनी सेंचुरी केलेली असतात 6 किंवा 8 ओव्हरमध्ये. आणि त्याच्यातले 2 खेळाडू यावेळी मैदानावर क्षेत्ररक्षण करतात. आता ज्यांनी झेल टिपलो तो अक्षय घाटवळ ज्यांनी गेल्या वर्षी कर्नाटकाच्या मैदानावर ह्यो पराक्रम केलो. आणि सोहेल शेख ज्यांनी गेल्याच आठवड्यात गोवा राज्यात हळदोनेच्या मैदानावर ह्यो पराक्रम केलो. अजून एक नाव असा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंकज परब. त्याच्या नावावर सुद्धा 8 ओव्हरीमध्ये 1 सेंचुरी असा. खोलवर टप्प्याचा चेंडू, फसलेलो फटको मिडॉनच्या दिशेन. समीर वेंगुर्लेकर या इनिंगचो दुसरो झेल त्याच्या वळ्यात येऊन पडलो. आणि समीर वेंगुर्लेकर येताना हातात काजीचो डीक लावूनच इलेलो असा. दुसरो झेल त्याच्या हातात. अजून एका विकेटचं पतन. 4थी विकेट. 80 रन्सांचो पाठलाग. आणि ग्लेन फर्नांडिस बघता बघता
ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. एक शांत थँक्यू डीजे. आंतरराष्ट्रीय मैदानावर थोडो एक फेरफटको मारून येऊया. 18वी ओव्हर चालू आहे. 2 बॉल सरले आणि भारताने धावा जमवले 226. 4 विकेटवर तिलक खेळता आणि त्याला साथ देताना तिलकच्या सोबत हार्दिक पांड्या. चला मिडबाव मध्ये एक फेरी मारूया. स्कोरबोर्ड 37. 4 विकेट 80 पाठलाग आणि नवीन फलंदाज हुजेर शेख. गोरेगावचा खेळाडू फिरोज शेख यांचे हे धाकटे बंधुराज. ज्या प्रकारे फिरोज शेखने भल्या भल्या गोलंदाजांची मैदानावर कत्तल केली, आज हुजेर तुझ्याकडसून सुद्धा अशीच अपेक्षा असतली. कोलवा टप्प्याचा चेंडू हॅट्रिक बॉल होतो. कव्हर्समध्ये दाजी नाईक. एक सिंगल मिळालो. आता सगळ्यांचं लक्ष असं आमच्या लाडक्या नानाकडे. त्या नानान सिंधुदुर्ग जिल्ह्याची अनेक मैदानं गाजवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक टीम ओनरचं आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समालोचकांचं सुद्धा ह्यो लाडको खेळाडू. स्ट्रायकर एंडवर मिस्टर प्रथमेश. सफल झालो. थोडंसं कमरेतून वाकलो. दिनेश गावकरच्या त्या जुन्या खेळाची आठवण करून गेलो, पण बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलो. गोपाळ बटा यष्ट्यांच्या मागे. विजय केरवाडा, सिंहगर्जना केरवडा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे 2 तगडे संघ, त्यांची आजही आठवण येता गोपाळ बटा जेव्हा मैदानावर असता. फुलटॉस मिडॉनच्या दिशेन. दर्शन दिसतलो या बॉलच्या खाली आणि दर्शनसाठी ह्या अंतर जा इतरांका 10 पावलांचा तर त्याका 6 पावलांचा. टिपल्यान त्याने एक सुंदर सुरेख अप्रतिम लाजवाब झेल. प्रथमेशची खेळी झाली समाप्त. 38 रन्सावर प्रथमेश 4 बॉलमध्ये 2 रन्स करून 5व्या विकेटच्या स्वरूपात माघारी. ॲक्शन रिप्ले बघूया आणि त्याच्या तालावर डीजेचा गाणं ऐकूया. लय ताकद हाय रे. रामेश्वर प्रतिष्ठान नावाचं ताकद असतलीच, कारण गेली 23 वर्ष तुमची आणि आमची भेट होता. पहिली 15 वर्ष डे स्वरूपाची आणि त्यानंतर गेली 8 वर्ष सातत्यानं डे नाईट स्वरूपाची ही स्पर्धा. नवीन फलंदाज मिस्टर राज सिंग, मॅन फ्रॉम गोरेगाव. इल्या स्विच करण्याचा प्रयत्न. ग्लेन फर्नांडिस यो असो खेळाडू असताना मी कायम त्याच्याबद्दल बोलतोय. त्याच्या दिसण्यावर जाऊ नका, त्याच्या असण्यावर जाऊ नका. ग्लेन फर्नांडिस आणि सोहेल शेख जर लांबसून यांच्याकडे बघलात ना तर हाडाची काडा आणि कमरेची तुंतुना, पण मैदानावर ते जा काय करतात ना, भल्या भल्यांका 2 हातांसुद्धा जमाचा नाही. ती कामगिरी हे दोघं एक हातान करण्यासाठी प्रसिद्ध असत. ही जोडी बघा, हुजेर आणि राज. सिरावली धाव संख्या 38 रन्सावर एकतर्फी चाललेलो सामनो. ही मोटरसायकल आजा मेरे गाडी में बैठ जा. कोण बसतलो ह्या गाडीवर, कोण मारतलो फेरफटको, परवा तुमका नक्की समजतला. शेवटचे 6 बॉल 42 रन्सांची गरज. अजूनही संधी असा, कारण यापूर्वी 6 बॉलमध्ये 36 ही स्काय इज द लिमिट होता, पण या मैदानावर 54 या लिमिट असा आणि त्यामुळे स्ट्रायकर एंडवर हुजेर तुझ्यासाठी संधी असा. हे सुपर 9 तुझ्यासमोर 5 लावलेले असत. 5 जरी मारलंस तरी पुरेचे असत. 6 बॉलमध्ये 42 रन्सांची गरज. पहिलो बॉल कव्हरच्या दिशेन, कव्हरच्या कपडावरसून मारण्याचा इरादो. फिल्डर चेंडूच्या खाली आणि अक्षय घाटवळ अजून एक झेल टिपता आपल्या नावावर करता. 3 झेल त्याच्या दिशेने गेले, त्याच्यातले 2 त्यांनी टिपले. आणि या मॅच नंतर दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या मॅचची नाणेफेक होतली. चालू सामन्यातलो विजेतो संघ आणि पहिल्या मॅच मधलो विजेतो अर्थात सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी पुणे. ॲक्शन रिप्ले बघा. सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी पुणे. कॅप्टन तुमका विनंती आहे, टॉससाठी तुम्ही सज्ज रहा. मॅन ऑफ द मॅचची सुद्धा घोषणा होतली. स्थिरावली धाव संख्या 38. 5 बॉल शेवटचे बाकी.
समीर वेंगुर्लेकर. यावर्षी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ह्या नाणं अगदी चलनी ठरलेलं असा. अणसूरच्या मैदानावर नुकतीच संपलेली 1 लाख रुपयांची झेंडूबाज चषक ही स्पर्धा सुद्धा समीरने गाजवली. त्याआधी वेंगुर्ल्याच्या मैदानावर सुद्धा 1 लाख रुपयांची एक स्पर्धा झाली. आणि आमका सिंधुदुर्ग जिल्ह्यावाल्यांका 1 लाखाचा बक्षीस म्हणजे लय मोठा आहे सध्या. जिल्हा स्तरावर एक गाव एक संघ धर्तीवर 1 लाख म्हणजे खूप मोठी स्पर्धा. आणि ही स्पर्धा गाजवणारे हे खेळाडू असत. गणेश कुबलने गेल्या वर्षी सातेरी भद्रकाली आरोंद्याची स्पर्धा मालिकावीर या नात्यानं गाजवलेली असा. दर्शन बांदेकर बद्दल तर बोलाकच नको. दाजी नाईक होडावडेचो खेळाडू यावर्षी भाईंदर प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ह्यो झेंडो फडफडलो, चमाकलो, गराजलो. आणि या सगळ्या रत्नांका एकत्र घेऊन या टीमचा जो धागो असा ना, ज्यांनी या सगळ्यांका एकत्र केलो तो धागो यष्ट्यांच्या मागे. मॅन फ्रॉम केरवाडा, शिरोडा तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा. एक सिंगल धावसंख्या 40 एकतर्फी चाललेलो सामनो. प्रथमेश पवारसाठी हो अवेकिंग कॉल असा. या सामन्याचा निकाल प्रथमेशला सुद्धा अनपेक्षित होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ह्या लोकल टॅलेंट अक्षयने परत एक झेल सोडलो. अक्षय बरा केलंस, खूप तुझ्याबद्दल बरा बोलल्यामुळे कदाचित तुका नजर लागत आमची, कारण अजून सामने बाकी असत, मॅच बाकी असत. शेवटच्या बॉलची औपचारिकता. 1 बॉल 40 रन्सांची गरज. एकतर्फी चाललेलो सामनो. आणि या सामन्यात AK स्पोर्ट वरवडे संघाच्या समोर भाव्यान स्पोर्ट सावंतवाडी हे संघ एक दिमागदार विजयश्री मिळवण्याच्या मार्गावर. अक्षय घाटवळच्या दिशेन त्याच्या मस्तकावरचून दस्तक, चेंडू सीमापार, RPM षटकार, पण खूपच उशीर झालो या सिक्सरला. AK स्पोर्ट वरवडे संघाचा पराभव करून भाव्यान स्पोर्ट सावंतवाडी संघ दुसऱ्या फेरीसाठी क्वार्टर फायनलसाठी आपली दावेदारी भक्कम करताना टॉससाठी जाऊया. तोपर्यंत या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच दमदार गोलंदाजीच्या जोरावर या सामन्याचा निकाल बदललो. सगळ्याच गोलंदाजांनी खूप सुंदर गोलंदाजी केली. दर्शन बांदेकर 2 ओव्हर त्यांनी टाकले, 20 रन्सांचा खर्च, 1 विकेट. शुभम जाधव 15 रन्सांचा खर्च, 1 विकेट. ग्लेन फर्नांडिस 3 बॉलमध्ये 2 महत्त्वाचे विकेट. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये समीर वेंगुर्लेकर 8 धावांचा खर्च करून 1 महत्त्वाचे विकेट. जाऊया मान्यवर कक्षाकडे, ऐकूया लोके मॅडमचा आवाज. हॅलो. तिसऱ्या सामन्यासाठी आपण नाणेफेक करत आहोत. सचिन ढवळे प्रहार पुणे आणि भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मी श्री BS डगरे सर यांना विनंती करते की आपण ही नाणेफेक करायची आहे. भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी. भारतीय संघ धावा जमवतोय 256. 20 ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या 23 बॉलमध्ये 50 धावा शेवटच्या चेंडूवर षटकार मारून अर्धशतक पूर्ण करतायत. हॅलो. भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. गेले 3 दिवस ज्या फटक्याची आपण प्रतीक्षा करत होतो तो पहिला 9वा ज्याच्या बॅटमधून बाहेर पडलाय. सलामीला येऊन ज्याने ताबडतोब फलंदाजी करून डोंगरा एवढी धावसंख्या आपल्या टीमला उभारून विजयाचा पाया ज्याने रचलाय. मॅन ऑफ द मॅच, छोटा पडाका बडा धमाका, मॅन फ्रॉम होडावडे, मिस्टर बबल नाईक. हॅलो. दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच बबल नाईक. बबल गेले 3 दिवस आम्ही वाट बघतो की सुपर 9 कोण मारतला आणि तो मान आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळालो. तुझा मनापासून अभिनंदन आणि आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने या सन्मान चिन्ह देतो, त्याचो तू स्वीकार कर. तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सिंधुदुर्गातच नाही तर पुऱ्या देशात तुझं नाव गाजन दे ही आमच्या रामेश्वराकडे प्रार्थना. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, दशावतारात भय ब्रह्म राक्षसाचो. आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत 3ऱ्या दिवशी क्रिकेटच्या मैदानावर भय होडावड्याच्या बबल नायकाचो. एकदा टाळ्या वाजवूया मॅन ऑफ द मॅच आणि सुपर 9व्याचो पहिलो मानकरी बबल नाईक.
तिसरा सामना भाव्यान स्पोर्ट सावंतवाडी संघ जिंकतोय नाणेफेक आणि स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आपल्या सुमधुर आवाजाने सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, गोवा, कर्नाटक पर्यंत अनेक क्रिकेट रसिकांना आपल्या नावाची आणि आवाजाची जादू ज्यांनी दाखवली. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टॅलेंट. कणकवली तालुक्यातील कासार्डे या निसर्गरम्य गावचे एक सदाबहार व्यक्तिमत्व मिस्टर अमोल जमदाडे. धन्यवाद हडकर साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपले प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार. सुस्वागतम. धन्यवाद बादल चौधरी सर. मॅच नंबर 3 कडे आपण वळतो. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026च्या तिसऱ्या रजनीमधील मॅच नंबर 3 सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये भाव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. दोन्ही विनिंग टीम आहेत. एक सामना मालिकेमध्ये जिंकलेत, त्यामुळे हा सामना जिंकत आजच्या रजनीतला शेवटचा सामना खेळण्यासाठी कोणता संघ सज्ज होईल ते देखील पाहावं लागेल. नाणेफेकीचा कौल जातोय भाव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमच्या बाजूने. फिल्डिंगचा इथे निर्णय झाला आणि सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करेल. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टॅलेंट पुन्हा एकदा भाव्यान स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पुणेकरांचा भरणा असलेला सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ देखील तितकाच ताकदवर, तितकाच तोला मुलाचा दोन्ही जबरदस्त संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. त्याचबरोबर AK स्पोर्ट वरवडे हा देखील संघ चांगला आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर जगदंबा कुंकेश्वर या संघात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खेळाडू आहेत. म्हणजे आजच्या दिवशी प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल. या पुढचे सामने नॉकआउट स्टेजवरती तुम्हाला पाहायला मिळतील. मॅच नंबर 4 पासून कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे युवा समालोचक पंकज लाड यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते डावाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि सलामीसाठी दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. सुशांत गायकवाडच्या साथीला महेश नानगुडे मैदानामध्ये दाखल झालेत. महेश नानगुडेने मागच्या मॅचमध्ये निराश केलं आणि त्याची भरपाई तो या मॅचमध्ये करेल का? गोलंदाजी ट्रॅकवरती सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर हिरा म्हणून देखील ज्याच्याकडे पाहिलं जातं ISPLला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खेळणारा एकमेव खेळाडू ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. दर्शन बांदेकर बॉलिंग ट्रॅकवरती तयार.
पहिला बॉल वेगात ऑफ साइड ऑफ द बॉल, दिशा खराब, वाईट बॉलची इथे घोषणा होते. अतिरिक्त धाब्याने खातं ओपन झालंय टीमची धावसंख्या 1. चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल. दर्शन बांदेकर ज्याच्या विषयी आपण चर्चा करतो, ज्याने रोहित शर्माला देखील गोलंदाजी केली आहे सराव शिबिरामध्ये, असा हा खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती वेग भन्नाट आहे. पॉइंटला बॉल खेळलेत, सिंगल तर पाहायला मिळेल. एकेरी धाब्याने बॅट्समन स्ट्रायकिंग गेमचे फलंदाज सुशांत गायकवाड आपलं खातं ओपन करतात. टीमची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 2 धावा. सुशांत गायकवाडच्या साथीला महेश नानगुडे, ज्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर आहेत. आणि दोन्ही हे खेळाडू आहेत ते ISPL ला खेळलेले आहेत. तेच एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. महेश साठी लेग स्टिक वरचा बॉल, त्याच्या मागे ताकद लावली आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलाय. बबल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि त्या दरम्यान बबलने एक सुंदर झेल टिपला. महेश दुसऱ्या मॅच मध्ये देखील नाराज करतोय प्रेक्षकांना, तो आउट झालाय. महेश नानगुडे लेग स्टिक वरचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा इथे प्रयत्न केला. मिनी विकेटला क्षेत्ररक्षक होता बबल नाईक, त्याने सुंदर झेल टिपला. महेश नानगुडेच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते. सलग दुसऱ्या मॅच मध्ये तो निराश करतोय. आणि क्रिकेटमध्ये फॉर्म कधी येतो कधी जातो, कोणाचाच फॉर्म कधी परमनंट नसतो. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांचा फॉर्म हरवलेला आपण अनेक वेळेला पाहिला. त्यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली जे दिग्गज खेळाडू आहेत यांचा देखील फॉर्म अनेक वेळेला गेलेला आपण पाहिला. मात्र त्यांनी जे कमबॅक केलं त्यानंतर ते खूप मोठे कमबॅक होतं आणि महेश नानगुडे नक्कीच कमबॅक करेल. त्याच्यामध्ये एक चांगलं टॅलेंट आहे. 2 धावा फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. ऋतिक गुजर मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्याने दाखवला. ऋतिक गुजर या मॅचची जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. सफलता मिळवली आहे. अजिंक्य गोळे आलेत मैदानामध्ये. लेन बॉल तटवलाय, थांबवलंय, स्वतःला आवरलंय आणि चांगल्या बॉलला सन्मान द्यावा लागतो. समोर चांगला गोलंदाज आहे. वाघोलीचा बॅटर स्ट्रायकिंग गेमला तयार. अजिंक्य गोळे, भूषण गोळेचा खेळ देखील आपण पाहिलाय. अजिंक्य गोळे स्ट्रायकिंग गेमला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक फेकी करणार का, थोडासा मिसफील्ड करताना पाहायला मिळाला सोहेल शेख. त्या दरम्यान चोरटी 1 धाव, सिंगल पाहायला मिळते. खातं ओपन झाले. अजिंक्य गोळेच्या माध्यमातून खातं ओपन होते. टीमची धावसंख्या 3. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सचिन ढवळे प्रहार पुणे क्रिकेट संघ, सचिनजी ढवळे यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला 22